साई गोविंद हॉस्पिटलचे दसरा उत्सव निमित्त भव्य दिमाखात उद्घाटन। डॉक्टर मुकेश पाटील, डॉक्टर ज्योती पाटील नागरिक रुग्णांच्या सेवेसाठी कार्यतत्पर। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता धुळे तालुक्यातील शिरूड चौफुली या ठिकाणी आज साई गोविंद हॉस्पिटलचे नवरात्र उत्सव निमित्त दसरा सणाचे औचित्य साधून या ठिकाणी साई गोविंद हॉस्पिटलचे भव्य दिमाखात उद्घाटन करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे, धुळे ग्रामीण आमदार राम भदाने, माजी आमदार कुणालबाबा पाटील, बाळासाहेब भदाने, साहेबराव खैरनार, गुलाबदादा कोतेकर, पंकज कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, ॲडव्होकेट बापूसाहेब बीडी पाटील, बयासो विद्याधर पाटील, विजय देसले, सागर नेमाने, मंडळाधिकारी, माजी जिल्हा परिषद माजी सभापती अरविंद जाधव सर, संजयजी शर्मा, विजय रावसाहेब पाटील, भाऊसाहेब देसले, देवेंद्र अण्णा पाटील, बापूसाहेब पाटील, दिनेशजी गायकवाड, प्राध्यापक दीपक आहिरे, दिनेश कुवर आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज साई गोविंद हॉस्पिटलचे भव्य दिमाखात उद्घाटन करण्यात आले। तर गेल्या अनेक वर्षापासून शिरूड व शिरूड लगत असलेल्या 40 गावांना या ठिकाणी डॉक्टर मुकेशजी वामनराव पाटील व पत्नी डॉक्टर ज्योती मुकेश पाटील या दोन्ही दाम्पत्य या ठिकाणी धुळे ग्रामीण जनतेसाठी रुग्णांसाठी नियमित कार्यतत्पर असतात। त्यांनी सुरुवातीला शिरूड या गावात अतिशय छोट्या स्वरूपात या ठिकाणी दवाखाना सुरू केला होता। त्या दवाखान्याचे रूपांतर भव्य स्वरूपात आज या साई गोविंद हॉस्पिटलचे भव्य दिमाखात उद्घाटन करण्यात आले। या ठिकाणी सर्व सुविधांयुक्त अत्याधुनिक सुविधांयुक्त नागरिक रुग्णांसाठी या ठिकाणी हॉस्पिटल खुले करण्यात आले असून जनरल वार्ड, महिला पुरुष ICU विभाग, 24 तास सेवा देणारे डॉक्टर्स टीम या ठिकाणी डॉक्टर मुकेश पाटील, डॉक्टर ज्योती पाटील यांनी नागरिक रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले असून आज त्यांच्या या साई गोविंद हॉस्पिटलचं भव्य दिमाखात उद्घाटन करण्यात आले। तर नागरिक रुग्णांनी या ठिकाणी आपल्या सेवेची संधी द्यावी असे आव्हान या ठिकाणी डॉक्टर मुकेश वामनराव पाटील, डॉक्टर ज्योती मुकेश पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर मुकेश पाटील व डॉक्टर ज्योती पाटील। आम्ही आजच्या दिवशी दसऱ्याचं औचित्य साधून श्री साई गोविंद हॉस्पिटलचे उद्घाटन समारंभ सोहळा आज पार पाडला।